एसएससी जीडी भरती 2025 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हापासून एसएससी जीडी भरतीची या ठिकाणी आन्सर की आलेली आहे तेव्हापासून वारंवार विद्यार्थ्यांचे एकच कमेंट होते की सर एसएससी जीडी भरतीचा फिजिकल केव्हापासून स्टार्ट होणार आहे, ग्राउंडची तारीख सांगा. असे बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट होते की ग्राउंड कोणत्या तारखेपासून या ठिकाणी चालू होणार आहे एसएससी जीडी भरतीचा. आणि त्याचबरोबर जे एसएससी जीडी भरतीमध्ये भरपूर विद्यार्थ्यांना जे कमी मार्क या ठिकाणी पडलेले आहे आणि कट ऑफ सुद्धा यावर्षी कमी जाणार आहे, तर त्याचे सुद्धा कारण मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आणि त्याचबरोबर भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की सर एसएससी जीडी भरतीचा ग्राउंडचा कट ऑफ किती जाणार आहे, सेफ झोन काय असणार आहे, म्हणजे किती मार्क जर आम्हाला असेल तर आम्हाला ग्राउंड या ठिकाणी भेटणार आहे. तर याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे. एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस ओपन या कॅटेगरीचा, एक्स सर्व्हिसमॅनचा या कॅटेगरीचा कट ऑफ किती जाणार आहे फिजिकलचा, तर याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. जास्त करून एसएससी जीडी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्हाला एसएससी जीडी भरतीमध्ये किती मार्क पडले, कोणत्या कॅटेगरीचे तुम्ही आहे, तर हे नक्की व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, जेणेकरून मला सुद्धा एक अंदाज लागणार आहे की मुलांना या ठिकाणी किती एव्हरेज मार्क्स या ठिकाणी आहे. सर्वात जास्त किती मुलं असे आहे की त्यांना 130 प्लस मार्क आहे, 120 प्लस मार्क आहे, 110 प्लस मार्क आहे, 100 प्लस मार्क आहे, 90 प्लस मार्क आहे, 80 प्लस मार्क आहे, 70 प्लस मार्क आहे, 60 प्लस मार्क आहे. ह्या अंदाज जे मला या ठिकाणी लागणार आहे. ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आता एसएससी जीडी भरतीचा ह्यावेळेस जे पेपर झाला आणि पेपरमध्ये जर आपण पाहिलं तर पेपर जे थोडासा त्यामध्ये हार्ड म्हणजे पेपर म्हणजे प्रश्न त्या ठिकाणी विचारत आहे, म्हणजे जनरल नॉलेजचे सुद्धा हार्ड प्रश्न होते, लक्षात ठेवा. आणि त्याचबरोबर जे हिंदी व्याकरणमध्ये सुद्धा थोडेफार हार्ड प्रश्न होते त्याच्यात. त्याचबरोबर गणितामध्ये सुद्धा थोडेफार हार्ड प्रश्न होते आणि बुद्धिमत्ता चाचणीमध्ये सुद्धा जवळपास 4-5 प्रश्न असे होते की ते हार्ड होते थोडेसे, म्हणजे सोडवताना जास्त टाइम त्याला लागत जाय. आणि हिवाळ्याचा टाइम होता तर त्यामुळे भरपूर मुलांना 1 घंटा त्या ठिकाणी पेपरचा पुरला नाही आणि 1 घंटा कसा गेला माहिती नाही पडला. तर ह्या वर्षी मुलांना खूप कमी मार्क पडलेले आहे आणि नक्कीच जे यावर्षी कट ऑफ कमी जाणार आहे एसएससी जीडी भरतीचा महाराष्ट्राचा पेपरचा जो लेवल आहे, तर हा पेपरचा लेवल जो हा थोडासा हार्ड होता मागच्या वर्षीपेक्षा. मागच्या वर्षी जर आपण पेपर पाहिला तर आपण जे सर्व विषयामध्ये जवळपास 20 पैकी 18 असे आपल्याला मार्क मागच्या वेळेस पडत आहे, म्हणजे एवढा इझी पेपर होता मागच्या वर्षीचा. तर मागच्या वर्षीपेक्षा जे विद्यार्थी मित्रांनो ह्या वर्षी कट ऑफ या ठिकाणी कमी जाणार आहे. आणि त्याचबरोबर नॉर्मलायझेशन मध्ये सुद्धा तुम्हाला जवळपास 15 मार्क वाढणार आहे, लक्षात ठेवा. 10 ते 15 मार्क प्रत्येक शिफ्टचे वाढणार आहे, कारण की पेपर सर्व शिफ्टचे त्या ठिकाणी हार्ड होते. काही काही असे शिफ्ट असेल की त्याचे सोपे होते थोडेफार. ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला कोणी जरी मानत असेल की बाबा एसएससी जीडी भरतीमध्ये ह्या वर्षी कॉम्पिटिशन नाही आहे, तर मी तुम्हाला आता सांगून देतो या वर्षी सुद्धा कॉम्पिटिशन आहे. ठीक आहे, मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी थोडीफार कॉम्पिटिशन आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर मागच्या वर्षी जे 2024 ला 46,617 जागांसाठी ही भरती आली होती आणि 47 लाख फॉर्म त्या ठिकाणी आले होते, 47,45,000 आणि एका जागेसाठी 102 विद्यार्थ्यांमध्ये कॉम्पिटिशन होती. आणि यावर्षी जर पाहिलं आपण 2024 मध्ये तर पहा 39,481 जागा यावर्षी आहे आणि टोटल जे फॉर्म आले 52,70,000 फॉर्म यावर्षी आले आणि एका जागेसाठी 133 विद्यार्थ्यांमध्ये कॉम्पिटिशन आहे. तर कॉम्पिटिशन आहे, एक लक्षात ठेवा. आणि आणखीन जे कट ऑफ कमी जाण्याचं एक कारण आहे की यावर्षी एसएससी जीडी भरतीमध्ये आणखीन 10,000 जागा या ठिकाणी वाढू शकते. कट ऑफ कमी जाण्याचं एक आणखीन कारण आहे की यावर्षी एसएससी जीडी भरतीमध्ये जवळपास 10,000 प्लस जागा वाढू शकते, लक्षात ठेवा. कारण की एसएससी जीडी भरतीमध्ये दरवर्षी जे जागा कमी निघते पहिले. ठीक आहे, मागच्या वर्षी सुद्धा जवळपास पहिले 35,000 जागा निघाल्या होत्या आणि त्यामध्ये रिझल्ट लागल्यानंतर त्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो जवळपास 10,000 या ठिकाणी जागा वाढलेल्या आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि यावर्षी सुद्धा जवळपास जागा वाढणार आहे, लक्षात ठेवा. तर टोटल ही जी वॅकन्सी आहे जवळपास 50,000 प्लस जागांपर्यंत या ठिकाणी पोहोचणार आहे. तर हे सुद्धा या ठिकाणी कट ऑफ कमी जाणाऱ्याचं या ठिकाणी कारण आहे. तर 2-3 कारण आहे. एक तर पेपर हार्ड आहे, त्याचबरोबर जे काही मुलं गैरहजर सुद्धा होते एसएससी जीडी भरतीच्या पेपरला, त्याचबरोबर जे जागा सुद्धा यावर्षी वाढणार आहे, लक्षात ठेवा. तर हे कारण या ठिकाणी आहे. ठीक आहे, तर आता एसएससी जीडी भरतीचा ग्राउंडचा कट ऑफ किती जाणार आहे महाराष्ट्राचा, तर सेफ झोन काय असणार आहे ते तुम्हाला सांगून देतो कॅटेगरीनुसार. तर जनरलचा मी तुम्हाला सांगत आहे आणि नक्सलचा जो कट ऑफ आहे मी जो तुम्हाला जनरलचा कट ऑफ सांगत आहे, तर यापेक्षा नक्सल कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे हा 6 ते 7 मार्कांना कमी जाणार आहे नक्सल एरियाचा. ठीक आहे, 7 ते 8 मार्कांना. त्याचबरोबर पहा एसएससी जीडी भरतीचा फिजिकलचा जो कट ऑफ आहे
महिला उमेदवारांचा मी तुम्हाला सांगत आहे, महिला उमेदवारांचा जो कडाप यावर्षी फिजिकलचा जाणार आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 160 पैकी 85 मार्कावर आपल्याला या ठिकाणी फिजिकल भेटणार. तुम्हाला 75 जरी मार्क असेल तरी सुद्धा तुम्हाला फिजिकलची तयारी चालू ठेवायची, कारण की नॉर्मलायझेशन मध्ये 10 मार्क जरी वाढले तर आपण फिजिकल पर्यंत पोहोचणार आहे. ओबीसी कॅटेगरीचा महिला उमेदवारांचा जो कडाप आहे एसएससीजीडी भरतीचा ग्राउंडचा, तर हा 160 पैकी 89 जर मार्क तुम्हाला असेल तर एवढा कडाप या ठिकाणी फिजिकलचा जाणार आहे. लक्षात ठेवा, एवढा सेफ झोन आहे. आणि तुम्हाला यापैकी 10-15 मार्क जरी कमी असेल 89 पेक्षा तर तुम्हाला फिजिकलची तयारी चालू ठेवायची, कारण की नॉर्मलायझेशन मध्ये 10-15 मार्क जरी वाढले तर आपण फिजिकल पर्यंत पोहोचणार आहे. एससी कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा जो कडाप आहे एसएससीजीडी भरतीचा 160 पैकी फिजिकलचा जो कडाप जाणार आहे 91 मार्कावर या ठिकाणी फिजिकलचा कडाप जाणार आहे. 91 जर तुम्हाला मार्क असेल तर आपल्याला फिजिकल साठी बोलावलं जाणार आहे. 91 पेक्षा आपले 10 मार्क जरी कमी असेल तरी सुद्धा तुम्ही फिजिकलची तयारी चालू ठेवा, कारण की नॉर्मलायझेशन मध्ये 10 मार्क जरी वाढले तर आपल्याला फिजिकलला बोलावले जाणार आहे. त्यानंतर एसटी कॅटेगरीचा जो कडाप आहे महिला उमेदवारांचा एसएससीजीडी भरतीचा 160 पैकी एसटी कॅटेगरीचा महिला उमेदवारांचा जो कडाप जाणार आहे 84 मार्क जर असेल तर तुम्हाला ग्राउंड साठी बोलावलं जाणार आहे. यापेक्षा तुम्हाला 10-15 जरी कमी मार्क जरी असेल, तुम्हाला जवळपास या ठिकाणी 70 जरी मार्क असेल तरी सुद्धा फिजिकलची तयारी चालू ठेवा, कारण की 14 मार्क जरी तुमचे वाढले नॉर्मलायझेशन मध्ये तर आपल्याला फिजिकल साठी बोलावलं जाणार आहे. त्याचबरोबर युआर कॅटेगरीचा जो कडाप आहे तर महिला उमेदवारांचा, तर हा जाणार 60 पैकी युआर कॅटेगरीचा जो कडाप जाणार आहे 91 मार्कावर महिला उमेदवारांचा कडाप जाणार आहे. 91 मार्क जर असेल तर आपल्याला फिजिकल साठी बोलावलं जाणार आहे. यापेक्षा तुम्हाला 10-15 मार्क कमी जरी असेल 91 पेक्षा तरी सुद्धा फिजिकलची तयारी ठेवा, कारण की नॉर्मलायझेशन मध्ये 10-15 मार्क वाढले तर आपल्याला फिजिकल साठी बोलावलं जाणार आहे. तर हा जनरल एरियाचा कडाप आहे महिला उमेदवारांचा. आणि यापेक्षा तुम्ही नक्सल एरियातले असाल तर यापेक्षा 8-8 मार्काने कमी धरून तुम्ही चला एवढा कडाप या ठिकाणी जाणार आहे. मी जो कडाप या ठिकाणी महिला उमेदवारांचा सांगितला यापेक्षा सर्व कॅटेगरीचा नक्सल एरियाचा जो कडाप आहे हा जवळपास 8-8 मार्कांनी कमी जाणार आहे. ठीक आहे. आता पुरुष उमेदवारांचा कडाप किती जाणार आहे तर पहा, एसएससीजीडी भरतीमध्ये पुरुष उमेदवारांचा जो कडाप जाणार आहे फिजिकलचा, तर पहा एक सर्व्हिसमॅनचा जो आहे 32 जरी तुम्हाला मार्क्स असेल तर तुम्हाला फिजिकल साठी बोलायला जाणार आहे, कारण की एक सर्व्हिसमॅनचा कडाप खूप कमी जातो. आता ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा जो कडाप आहे पुरुष उमेदवारांचा 160 पैकी ग्राउंडचा जो कडाप या ठिकाणी जाणार आहे 93 मार्क जर तुम्हाला असेल तर ग्राउंड साठी तुम्हाला बोलावलं जाणार आहे. आणि तुम्हाला 93 पेक्षा 10-15 मार्क जरी कमी असेल तरी सुद्धा फिजिकलची तयारी चालू ठेवा, कारण की नॉर्मलायझेशन मध्ये 10-15 मार्क वाढले तर आपल्याला ग्राउंड साठी बोलावलं जाणार आहे. ओबीसी कॅटेगरीचा पुरुष उमेदवारांचा जो कडाप आहे 160 पैकी तुम्हाला 98 मार्क्स असेल तर ग्राउंड साठी बोलावलं जाणार आहे. यापेक्षा 10-15 जरी कमी मार्क्स तुम्हाला येत असेल तरी सुद्धा आपण फिजिकलची तयारी ठेवा, कारण की नॉर्मलायझेशन मध्ये 10-15 मार्क वाढले तुम्हाला ग्राउंड साठी बोलावलं जाणार आहे. एससी कॅटेगरीचा पुरुष उमेदवारांचा जो कडाप आहे 160 पैकी ग्राउंडचा जो कडाप जाणार आहे 95 मार्क असेल तर तुम्हाला ग्राउंड साठी बोलावलं जाणार आहे यावर्षी. आणि यापेक्षा तुम्हाला 10-15 जरी कमी मार्क्स असेल तरी सुद्धा फिजिकलची तयारी चालू ठेवा, कारण की नॉर्मलायझेशन मध्ये 10-15 मार्क वाढले तर आपल्याला फिजिकल साठी बोलावलं जाणार आहे. एसटी कॅटेगरीचा जो कडाप आहे 160 पैकी पुरुष उमेदवारांचा 85 जर मार्क तुम्हाला असेल तर तुम्हाला ग्राउंड साठी बोलावलं जाणार आहे. यापेक्षा 10-15 कमी मार्क असेल तरी सुद्धा तयारी चालू ठेवा, नॉर्मलायझेशन मध्ये वाढलेत बोलावलं जाणार आहे. युआर कॅटेगरीचा पुरुष उमेदवारांचा जो कडाप आहे 160 पैकी 99 मार्कावर या ठिकाणी ग्राउंड साठी बोलावलं जाणार आहे. यापेक्षा कमी जरी असेल 10-15 तरी सुद्धा चालते, कारण की नॉर्मलायझेशन मध्ये 10-15 वाढलेत बोलावलं जाणार आहे. आता हा जनरलचा कडाप आहे मी तुम्हाला सांगितला. नक्सल कॅटेगरीचा जो कडाप आहे यापेक्षा जवळपास 8-8 मार्कांनी कमी धरून चला एवढा कडाप या ठिकाणी नक्सल एरियाचा जाणार आहे. ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय